महाराष्ट्र राज्यासह विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि त्या दरम्यान काटोल तालुक्यामधील अर्जुननगर येथील नुकसान झालेलं आहे। घरांचे छत सुद्धा उडालेले आपण दृश्यांमध्ये बघू शकता। अतोनात या घराचं नुकसान झालेलं आहे। घरामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे, आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। ह्या घराच्या विटा ज्या आहेत तुटून पडलेल्या आहे। भांडी जी आहे हे विस्कळीत दिसून येत आहे आपल्याला। घरावरचे जे टिनाचे पत्रे जे आहे हे बघू शकता आपण, वादळी वाऱ्याने हे उडालेले आहे। अतिशय नुकसान सुद्धा झालेलं आहे। नुकसानग्रस्त आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे आपलं? राजस्थान शोभा जानसुरे। काय काय नुकसान झालेलं आहे आपलं? हे सगळंच उडलं। हो का? तुम्ही घरी नव्हते का त्यावेळी? दवाखान्यात नेलं होतं आईला। आता काय मागणी आहे आपली? काहीतरी मदत पाहिजे बा, शासनाकडून आपल्याला काहीतरी मदत मिळाली पाहिजे। तर हे आहे नुकसानग्रस्त ज्यांचं हे संपूर्ण नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की अक्षरशः घरावरचे पत्रे सुद्धा उडालेले आहे। शासनाकडनं यांना ही नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी यांची मागणी आहे। कालच्या वादळामुळं माझं पूर्ण नुकसान झालं। पूर्ण माझं घर उडून गेलं। काय काय नुकसान झालेलं आहे आपलं? माझ्या टीना पण उडून गेल्या आहे। ड्रामातले अनाज पण काम ते वल झालं आहे। गव्हाच्या तुंबड्या, डाळीच्या तुंबड्या पूर्ण वल्या झाल्या आहे। टीना वावरामध्ये उडाल्या आहे। आपल्यासोबत इंगळे आहेत। कोणकोणतं नुकसान आपलं झालेलं आहे? माझी टीव्ही फुटली, पूर्ण टीना वगैरे पूर्ण उडल्या, पूर्ण शेतामध्ये गेल्या आणि पूर्ण आतमधलं बी पूर्ण नुकसान झालं। कपडे लत्ते पूर्ण, कूलर वगैरे पूर्ण, पंखे वगैरे पुरे तुटताट झालेले आहे। माझं नुकसान भरपूर झालेलं आहे। तरी एकूण किती रुपयाचं आपलं नुकसान वगैरे झालेलं आहे? कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अनाज वगैरे भिजलेला आहे का यामध्ये? हो, अनाज भिजलाय। हो, तर 30 ते 40 हजाराचं नुकसान झालेलं असं नुकसानग्रस्त इंगळे हे सांगत आहेत। अनाज सुद्धा भिजलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कवेलूचे छोटे छोटे हे तुकडे सुद्धा झालेले आहेत। वरचे जे छत आहे ते उडालेलं आहे संपूर्ण। शासनाकडनं यांची मागणी आहे की यांना नुकसान भरपाई मिळालेली पाहिजे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।